तुझी हिंमत कशी झाली या घरामध्ये पुन्हा पाऊल ठेवायची? तुला सांगितलं होतं इथे यायचं नाही म्हणून, आणि या घाडगे पाटील कशाला घेऊन आलास इथे? साहेब मला माफ करा, तुमच्या शब्दांचा मान मोडून मला इथे यावं लागलं, कारण माझ्या अण्णांवर जो खोट्या आरोपाचा कलंक लागलाय तो मला पुसायचा आहे. खऱ्या गुन्हेगाराचा बुरका पडून जे काही सत्य आहे ते मला मांडायचं आहे साहेब. सत्य? हं? अरे सत्य आहे की गद्दार तू आहेस तू शुभू? साहेब मी गद्दार आहे? माझा सत्याशी काय संबंध आहे? नाही साहेब, मी खरा आहे, माझे अण्णा बी खरे आहेत. माझ्या अण्णांनी चोरी केलेलीच नाहीये, आणि ज्यानं कोणी चोरी केली ना ते सत्य आज मी मांडणार आहे. सत्य हे की हार तुझ्या बापाने चोरलाय. अजून कुठलं सत्य उघडकीड सांगायचंय तुला? साहेब मी तुम्हाला तेच सांगतोय, जे डोळ्यांनी दिसते ते सत्य नसते. साहेब आपल्या डोळ्यासमोर जो कधी कधी खेळ चाललेला असतो ना, तो कुणीतरी बुद्धीनं रचलेला कट असतोय, डाव असतोय. पण काय हरकत नाही, आज तो डाव तो कट मी मोडीत काढणार आहे. जे काय मगाशी तू मला सांगितलंस ते खरं खरं साहेबांसमोर सांगायचं आत्ताच्या आत्ता. बोल बोल. शुभू बोलतोय ते खरं आहे. ऐकलंच साहेब? नाही म्हणजे त्याच्या वडिलांनी नाही चोरी केली. चोरी जर का त्यांनी केली नाही तर मग कोणी केली आहे? चोरी की नाही अलकनंदा मॅडमनी केली. आणि तो हार त्यांनी दौलतरावांच्या पिशवीत टाकला. साहेब म्हणजे मी बी या कटात सामील होतो.